मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना बडतर्फ करा, पृथ्वीराज सिंह यादव यांची मागणी। शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अनागोंदी आणि मनमानी कारभाराचा फटका शिरोळकर नागरिकांना बसला आहे। पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपून ही योजना पूर्ण झाली नाही। यामुळे पाणी योजनेचे ठेकेदार आणि योजनेचे कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकून पाणी योजनेचे काम काढून घ्यावे अशी मागणी करत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिरोळ नगर परिषद प्रशासनास चांगलेच धारेवर धरले। शिरोळ तालुक्यातील पाणी योजना पूर्ण करावी, जनतेला मुबलक पाणी मिळावं या मागणीकरिता युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून पुन्हा शिवाजी चौकात धरणे आंदोलनास सुरुवात झाली। यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि पाणी योजनेचे ठेकेदार यांनी पाणी योजना पूर्ण करण्यासाठी केलेली दिरंगाई व पाणी योजनेचे कन्सल्टंट यांनी पाणी योजना वेळेत पूर्ण करण्यास कोणतीच कारवाई केली नाही। त्यामुळे शिरोळ पाणी योजनेचे काम अपूर्ण झाले। पाणी योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्प व पाण्याच्या टाकी पूर्ण करण्याऐवजी शहरातील अंतर्गत पाईपलाईन करून पैसे खाण्याचा उद्योग सुरू केलाय। पाणी योजनेसाठी लागणारा 5% निधी शासनाकडे भरण्याकरिता नगर परिषदेने कोणतीच तरतूद केली नाही। निधी मागणीकरिता पाणी योजनेचे कन्सल्टंट यांनीही कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही। त्यामुळे या पाणी योजनेसाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी उपलब्ध झाला नाही। या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या आहेत। त्यामुळे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि पाणी योजनेचे ठेकेदार आणि कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून पाणी योजनेचे काम काढून घ्यावे अशी मागणी केली। यावेळी मुख्याधिकारी अजित नरळे यांनी या संदर्भातील सर्व बाबी वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे सांगितले। मात्र जिल्हाधिकारी व नगर परिषद प्रशासनाधिकारी यांनी लेखी आदेश काढावेत, अन्यथा बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिला। यावेळी शहरातील नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।